हा निळाशार समुद्र आणि ही लाल माती, ही झाडं आणि ही सुंदर अशी कोकण किनारपट्टी बघून तुम्हाला अंदाज आला असेलच की आम्ही कुठे चाललेलो आहोत. तर हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलेलं आहे. आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. आता आम्ही थेट निघालो आहे गणपतीपुळेला जायला आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आरेवारे बीच. जे म्हणजे गाडीतून जाताना इतकं सुंदर दिसतंय, एवढा छान समुद्र दिसतोय, अथांग समुद्र दिसतोय. आमची गाडी अशी वर आहे आणि आमच्या बाजूलाच समुद्र आमच्या सोबतच आहे कंटिन्यू पूर्ण या जर्नी मध्ये. ऍक्च्युली ही जर्नीच अशी वेगळी आहे कारण हा आम्ही समुद्र मार्ग पकडलाय. लोक समुद्र मार्गातनं बोटीतनं जातात, पण आम्ही समुद्र मार्गातनं रोडवेजनी जातोय. त्यामुळे एक वेगळीच धमाल येते, मजा येते. वळणावर सगळे टर्न्स अँड लेफ्ट अँड राईट असे टर्न्स आहेत, पण तरी सुद्धा हा प्रवास सुखमय आहे. बघा, असे धक्के पण बसतात, पण तरी मजा येते कारण सतत समुद्र दिसतोय प्रत्येक किनाऱ्यापासून. म्हणजे मालवण पासून ते देवगड पासून सगळे पावस, सगळे समुद्र किनारे आम्ही गाठत आलेलो आहे. आणि हीच तर खरी गंमत आहे की सगळे अख्ख्या कोकणातले सगळे समुद्र किनारे आहेत ते आता आम्ही गाठत मुंबईला जाणार. म्हणजे मुंबई पण कोकणातलाच समुद्र किनारा आहे आणि तो आम्ही गाठणार आहोत. आणि असा हा गणपतीपुळेचा प्रवास आता सुरू झालेला आहे. आणि गणपतीपुळेला आम्ही गणरायाला नवस केलेलं आहे, ते आता पूर्ण होणार आहे. आमचं 1 वर्ष आमचं लग्नाला झालेलं आहे आणि 1 वर्षाचा तो नवस आहे, तो आता पूर्ण होतोय. गणपतीपुळेला थेट आम्ही पोहोचतोय. गणपती बाप्पा मोरया. तर हा सुंदर निसर्ग बघता आम्हाला मोह काही आवरला नाही आणि आम्ही शेवटी गाडी थांबवलीच आणि आम्ही गाडीतून उतरलो. वादा रहा सनम होंगे जुदा न हम, चाहे न चाहे जमाना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. या बात, दिस इज कोकण ॲट इट्स बेस्ट. आणि इथे सनीने मस्तपैकी कोकम सरबतचा छान असा आस्वाद घेतला आणि इतकं सुंदर लोकेशन बघता म्हटलं या जागेचा अधिक चांगला उपयोग म्हणजे इथे रील्स शूट करायलाच पाहिजेत. मग माझं शूटिंग सुरू झालं इथे, पण खरंच मला इतके छान फोटोज आणि व्हिडिओज मिळाले की माझं शूटिंग संपतच नव्हतं. मग शेवटी सनीच्यातल्या डिरेक्टर जागा झाला आणि त्याने पॅकअप डिक्लेअर केलं आणि आम्ही थेट येऊन पोहोचलो गणपतीपुळ्याला. गणपती बाप्पा मोरया. मंदिरापासून 10 मिनिटावरच पार्किंगची सोय आहे, तर तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि मंदिरात आलो. इथे आल्यावर अजिबात गर्दी नाही हे बघून आम्ही खूप खुश झालो, कारण आम्हाला शेवटी आज मुंबई गाठायची होती. आणि या खाली रांगा बघता आम्ही एकदम खुश होऊन सनी सुद्धा फुल स्पीडमध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला गेला. पण जरा पुढे गेल्यावर आम्हाला कळलं की लाईन आहे. पण ठीक आहे, इथली व्यवस्था खूप चांगली आहे, छान मॅनेजमेंट आहे, त्याच्यामुळे अर्ध्या तासात ही लाईन पुढे जाते आणि लवकरच आपण बाप्पांजवळ पोचतो आणि आपल्याला बाप्पांचं छान असं दर्शन होतं. गणपती बाप्पा. आता मी कॅमेरा बंद करते कारण आता मला बाप्पांचं मनापासून दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी फोन ठेवते आहे. आणि अशा पद्धतीने माझं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. खूप प्रसन्न वाटतंय. असं म्हणतात बाप्पांची ही जी मूर्ती आहे ही 400 वर्ष जुनी स्वयंभू मूर्ती असून ही साक्षात वाळूतून प्रकट झालेली बाप्पांची मूर्ती आहे आणि हे अतिशय जागृत देवस्थान आहे. आणि शिवाय हा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात. तर माझ्या मते ही फक्त मान्यता नसून हा माझा पर्सनल अनुभव आहे, कारण आजपर्यंत मी माझ्या बाप्पाकडे जे जे मागितलंय ते सगळं मला त्याने दिलेलं आहे.
इथली पांढरी शुभ्र वाळू, स्वच्छ आणि निळशार पाणी, आरेवारी सनसेट पॉइंट, आजूबाजूला असलेल्या नारळ सुपारीच्या बागा यांच्यामुळे हे ठिकाण अजून सुंदर वाटतं. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हे रत्नागिरी शहरापासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथून रत्नागिरी स्टेशन अगदी जवळ आहे. आणि समजा तुम्ही बाय रोड येत असाल तर मुंबई पुण्याहून ST बसेस आहेत. तसंच तुम्ही बाय कार सुद्धा येऊ शकतात, कारण ही जर्नीच खूप अमेझिंग आहे. अशा रीतीने गणरायाचं साक्षात गणपतीपुळ्यातल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. कारण गणरायाच्याच आशीर्वादानं आम्ही आमच्या लग्नाची सुरुवात केलेली सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन, आणि आता सगळी देवस्थानं करून बरोबर गणपती बाप्पाच्या दर्शनाने आज आमची सगळी देवस्थानं पूर्ण झाली आहेत. आणि हा जो पूर्ण प्रवास आहे तो दर्शनाचा हा सगळा संपन्न झालेला आहे. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतंय. कुठलंही शुभ कार्य करण्याच्या आधी गणपती बाप्पाचं नाव घेतात, तसं गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही बिझनेसना आता सुरुवात करणार आहोत, प्रारंभ करणार आहोत. तर त्याच आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला यश यावं, आम्ही जे करू त्या प्रयत्नांना आम्हाला यश मिळावं, हीच फक्त बाप्पाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आमच्यासोबत म्हणजेच माझ्यासोबत आणि सनीसोबत संपूर्ण महाराष्ट्र एक्सप्लोर करायचा असेल, महाराष्ट्रातल्या सर्व प्राचीन मंदिरांना भेट द्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि आता भेटूयात कुणकेश्वराच्या मंदिरात. धन्यवाद.